भाजपच्या चिन्हावरील उमेदवार शिवसेनेचे प्रताप सरनाईक, रवींद्र फाटक या नावांना मागे सारत शिंदे पितापुत्रांचे निकटवर्तीय मानले जाणारे नरेश म्हस्के यांचं नाव ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी फिक्स करण्यात आले। शिंदेंचा बालेकिल्ला आणि धर्मवीर आनंद दिघे यांचा गड असणाऱ्या ठाण्यात शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला लागली आहे। इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल म्हणजेच ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत असल्याने मैदान पेटलंय। राजन विचारेंसारख्या टफ पैलवानाची पाठ जमिनीला लावायची असेल तर तगडा पैलवान मैदानात उतरवल्याशिवाय शिंदेंना पर्याय नसल्याने शिंदेंनी म्हस्केंना उमेदवारी दिली आहे। शिंदेंचे खास बांधले जाणारे नरेश म्हस्के आहेत तरी कोण, जाणून घेऊया। ठाण्यातील राजकारण, अर्थकारण, समाजकारण या तीनही घटकांवर पकड असलेले नरेश म्हस्के थेट दिल्ली गाठण्याची तयारी करतायत। शिवसेनेकडून अधिकृतपणे नरेश म्हस्के यांच्या नावावर शिक्कामोर्तब झालाय। विद्यार्थी सेनेतून आपल्या राजकीय वाटचालीची सुरुवात करणारे म्हस्के यांनी शिवसेनेच्या विद्यार्थी संघटनेत काम केलंय। ग्राउंड लेव्हलवर काम केल्यानंतर 2 वेळा स्वीकृत सदस्य आणि त्यानंतर ठाण्यातील आनंदनगर भागातून म्हस्केंनी 2012 आणि 17 साली ठाणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली। यासह स्थायी समितीचे सदस्यपद, सभागृह नेतेपदावरही त्यांनी काम केलंय। मुख्यमंत्री शिंदे यांच्या सोबतच नरेश म्हस्के यांचा राजकीय प्रगतीचा आलेख उंचावत गेला। 2014 साली विधानसभेच्या निवडणुकीत संधी न मिळाल्याने म्हस्के नाराज झाले। मात्र शिवसेनेसोबत एकनिष्ठ राहत म्हस्केंनी पक्षाच्या कामात हातभार लावला। पक्षनिष्ठेचं फळ मिळालं आणि ठाण्याच्या महापौरपदी म्हस्केंची वर्णी लागली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली त्यावेळी भक्कमपणे शिंदे पितापुत्रांना साथ दिली। यासोबतच म्हस्केंनी महापौर पदाचाही राजीनामा दिला होता। ठाण्यातील राजन विचारेंचं आव्हान मोडून काढण्यासाठी आता शिंदेंनी त्यांचा हुकमी मोहरा बाहेर काढलाय। यामुळे शिवसेनेच्या ठाण्यात मशाल विरुद्ध धनुष्यबाण सामना रंगणार आहे। ब्युरो रिपोर्ट, माय महानगर, मुंबई।